रांगोळी स्पर्धेचं प्रथम पारितोषिक विभागून आहे कुमारी राठोड जयश्री। रांगोळी हाही क्रमांक विभागून आहे रांगोळी स्पर्धा तृतीय क्रमांक गणित दुर्गा। यानंतर गायन द्वितीय क्रमांक श्रीयुत देशमुख अमोल। तृतीय क्रमांक कुमारी सारेकर सुनीता। गीत गायन उत्तेजनार्थ कुमारी श्रीयुत विशाल सुरेश। त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक कलापुरे मनीषा। द्वितीय क्रमांक विभागून आहे तृतीय क्रमांक कुमारी जगताप देवदत्त श्रीयुत जगताप देवदत्त। याला दोन बक्षीस आहेत। चित्रकलेचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे कुमार जगताप द्वितीय क्रमांक गिरवे दुर्गा। यानंतर आपल्या संस्थेचे सहकार्यवाह माननीय भालेराव साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पुढील पारितोषिक वितरण करावं। या ज्या स्पर्धा आहेत या सर्व खेळाच्या स्पर्धा आहेत। व्हॉलीबॉल शारीरिक वर्गामधला विजेता प्रथम संघ सहभागी विद्यार्थ्यांनी फक्त नावं असतो गिरवे दुर्गा गाडेकर अर्चना देशमुख उज्ज्वला गणितामध्ये नागरगोपी चंडू मेथे पद्माकर शीर्षात्मक आणि मोरे ज्ञानदेव मिळालेला आहे। सहभागी विद्यार्थ्यांची नावं मी वाचतो गांगरे प्रदीप देशमुख अमोल बालके रवींद्र गणेश ताराचंद्र गोल्डे मोहन विशाल सुरेश बदा गणेश संतोष वाघ। त्यानंतर वैयक्तिक ज्या खेळाच्या स्पर्धा झाल्या आहेत मुलींची वैयक्तिक स्पर्धा 100 मीटर धावणे पहिला क्रमांक आहे अर्चना। तिसरा क्रमांक जगताप सुरेखा। त्यानंतर वैयक्तिक बक्षीस गोळाफेक प्रथम क्रमांक विभागून खेळणार असतो। गोळाफेक द्वितीय क्रमांक विशाल सुरेश। तृतीय क्रमांक यादव चंद्रशेखर। मुली गोळाफेक प्रथम क्रमांक कर्डिले रुपाली। द्वितीय क्रमांक गोडके वैशाली आणि तृतीय क्रमांक आगलावी मनीषा। यानंतर मी नवीन मराठी नवा मराठा संपादक माननीय सुभाष शिंदेचे पहिले आलेले विद्यार्थी कुमारी साधकांचे 41 मार्क मिळालेले आहेत। तिचा भाऊ याने बक्षीस स्वीकारायला हरकत कुमारी जगताप सुगंधा तिचा दुसरा क्रमांक कुमारी। त्यानंतर गेल्या वर्षी प्रथम वर्षामध्ये ज्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाने पास झालेल्या त्यांची नाव असतो त्याच्या अगोदर कुमारी सुरू आपलं बक्षीस मिळते। प्रथम वर्ष प्रथम क्रमांक कुमारी की सागर वर्षाराणी। दुसरा क्रमांक कुमारी कर्डिले रुपाली। विशेष उल्लेखनीय कार्य म्हणजे राष्ट्रवाच्या संगीत परीक्षेमध्ये नगर जिल्ह्यामध्ये पहिले आलेले विद्यार्थी कुमारी वर्षाराणी केसाराव शैक्षणिक साहित्य प्रदर्शन आपण पाहिलेलं आहे। या प्रदर्शनामध्ये त्यांनी बक्षीस मिळवले। सहभागी विद्यार्थिनींच्यापैकी पहिल्या विद्यार्थिनीने हे बक्षीस घेऊन जायचं कुमारी बिडवे दुर्गा बापते गीता गोडगे वैशाली बक्षीस दारिद्र्य स्वीकारले आहे। त्यानंतर कार्यानुभव आणि आरोग्य विज्ञानाचं बक्षीस दिलेलं आहे
टाइम फॉर्म इंग्रजी विषयाच्या बाबतीत दिलं गेलेलं आहे. चित्र संग्रहाला त्याची निर्मिती केलेली आहे कुमारी पांढरे वैशाली. त्यानंतर इतिहासाच्या बाबतीत दिलं गेलेलं आहे शिवाजी दरबार कुमारी बाबतीत दिलं गेलेलं आहे. माननीय श्री सुभाष भंडारे यांना नम्र विनंती करते की त्यांनी आपले विचार, आपल्या भावना आणि आपले मनोगत व्यक्त करावे. ज्यांनी आज महाराष्ट्रामधील एक मोठ्या बँकेचे चेअरमन पद आज भूषवत आहेत. ठाकूरबाईंनी सांगितल्याप्रमाणे बरीचशी प्रगती त्यांनी केलेली आहे पैसे सांभाळण्याची आणि वाढवण्याची. असे माझे मित्र माझ्या मुलासारखे सुभाषरावजी भंडारे, त्याचबरोबर आज योगायोगाने या ठिकाणी उपस्थित असलेले नगरमधील प्रमुख कार्यकर्ते, ज्येष्ठ काँग्रेसचे सध्या असलेले सर्व पदाधिकारी, माननीय सुभाषजी गुंडेचा नवमराठाचे संपादक, त्याचबरोबर माझ्या आय सोसायटीचे सहकार्यवाह श्रीयुत सुरेशजी भालेराव, तात्यासाहेब दुधाट, आजच्या कार्यक्रमाच्या प्रिन्सिपल माननीय राठोडबाई, ठाकूरबाई मॅडम, पतंगेबाई कुलकर्णी प्राध्यापक, त्यानंतर कुलकर्णी आमचे विश्राम भागाचे माजी हेडमास्टर, कटारे मॅडम, उपस्थित असलेले सर्व खूप पाहणारे शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहिती असेल की आजच्या कार्यक्रमात पारितोषिक वितरणाचा असल्यामुळे आणि माझी एक दुसरी मीटिंग बँकेची असल्यामुळे थोडंसं मला एक कार्यक्रमात अगोदर आपली 2 शब्द सांगायच्याकरता पाचारण करण्यात आलेला आहे आणि मी त्याकरता आपल्या समोर उभा आहे. अय सोसायटीची परंपरा आपली वेगळ्या पद्धतीची आणि तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात की DED कॉलेजमध्ये तुम्हाला ह्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला. आता तर परिस्थिती अशी आहे, बिनअधिकारी फुकट फौजदारी. शासनाने आम्हाला अधिकार ठेवलेला नाही. प्रवेश देण्याचा अधिकार नसलेली ही शाळा, मग प्रवेश न देता येणारा हा विषय असल्यामुळे जे मनामध्ये असलं तरी काही करता येत नाही. परंतु जे आपली मुलं आहेत, जे आपल्याला शिक्षण करता आलेले त्याच्यापासून जे इथे घडवलं जाणार आहे, अशा मुलाला चांगल्या प्रकारे कसं त्याला ज्ञान येईल ह्या पद्धतीतून आपण प्रयत्नाने या संस्थेने सुरुवात केली. आपल्याला माहिती असेल की सुरुवातीला आपण जे केलं ते शाळेनंतर करावं लागेल. कॉम्प्युटरचं शिक्षण आपल्या शाळेत अगोदरपासून सुरू केलं आणि पहिलीपासून कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायला सुरुवात झाली. मित्रांनो, शासनाने आता त्यांच्या ध्यानात आलं की ही गरजेची गोष्ट आहे म्हणून त्याने आता फतवा काढलेला आहे. आपण जेव्हा गोवा सरकारने ह्या संवर्षीपासून सुरुवात करून टाकलेली आहे. आपण आता कडे अगोदर ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली. दुसरा प्रश्न असा होता की जी मुलं आपण शाळेमध्ये शिकतात, 5वी मध्ये गेल्यानंतर सर्वसाधारण इंग्रजीची त्यांची ओळख व्हायला लागते. एक दिवशी आपल्या कार्यालयात सांगितलं भाऊ आपण एक धरण द्या की मुलं 5वी गेल्यानंतर इंग्रजी पुस्तक पाहिजे सुरू करतात. 2 विषय थोडेसे अवघड जातात लहान मुलांना, एक इंग्रजी आणि एक गणित. बाकीच्या विषयात एवढं काही फार मोठा विचार होत नाही, परंतु या 2 विषयाचं बरोबरच जातं आणि मग त्याची ओळख व्हायला दिवस जातात इंग्रजीची. म्हणून आपण पहिलीपासून आपल्या शाळेमध्ये इंग्रजीची थोडी सुरुवात करायला हवी आहे. महत्वाचा प्रयोग आपल्या शाळेत पहिल्या प्रथम आम्हाला गेला. महत्वाची घटना होणार आहे, तिला कशाची गरज लागेल आणि ती आपण कशा प्रकारे त्यांच्याकडे उचलू शकू याचा प्रयत्नाचा प्रयोग जर भारतामध्ये कदाचित नगर शहरात हा आपला सुरुवातीचा होत असावा असं माझं स्पष्ट मत आहे. या वर्षी आम्ही दुसराही मुद्दा त्यांच्या समोर मांडला, मॅनेजमेंटच्या समोर. एक सैनिकी शाळा आपल्या नगर शहराजवळ एक डोंगरावर कुठेतरी अशी व्हावी
ज्याच्यामधून गुणवान विद्यार्थी सुद्धा तयार होतील आणि ती देशाच्या कामाला येतील. म्हणून एक महत्वाचा प्रयोग हा आम्ही मॅनेजमेंटने आपल्या समोर ठेवलेला आहे. यावर्षी परत एक दुसरी नवीन घोषणा केली की आपण पुष्कळ शिक्षक लोक तयार होतात, परंतु तुम्हाला सामान्य ज्ञान कमी असतं. मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतो काही इतर शाळेमध्ये शिक्षक भरतीचे विषय असतात, कुठं काय असलं तर तेव्हा जर आपण एक दोन आडवे प्रश्न विचारले तर तो गडबडून जातो. परंतु काही मुलं सरळ प्रश्नाला सुद्धा व्यवस्थित उत्तर देऊ शकत नाही. ही एक अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट असं म्हटलं तरी चालेल. कारण आयुष्यामध्ये एका सरळ चाकोरीतून जर जाण्याचा शिक्षकासारखा प्रयत्न हा व्यवस्थित होऊ शकत नाही. त्याला सर्वसाधारण सामाजिक जाणीव, समाजाची सर्व बाजूची अंग ही त्याला शिक्षण घेत असताना समजायला पाहिजे. समाजाची समजून घेण्याची परिस्थिती निर्माण केली, आडवे प्रश्नाची उकल करून घेण्याची माहिती करून घेतली तर मला खात्री आहे की तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा फार मोठा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता आधारस्तंभ आहात, तुम्ही लहान मुलांना तयार करणार आहात. आता विज्ञान परिषद जो प्रयोगाची आपण आता केलेली सर्व पाहिली त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारले की पुढच्या पिढीला हे समजावून सांगायचं आहे तेव्हा, आणि ते समजावून सांगताना जो समजावून सांगणार आहे तो किती हुशार झाला, त्याला किती बुद्धी आली, हा एक फार महत्वाचा प्रश्न सध्या आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जर सर्व अंगाने तयार झाला तरच ही गोष्ट शक्य नाही, तर हे शक्य होऊ शकत नाही. अनुभवाचे बोध असल्यामुळं कदाचित काही बरोबर असतील काही चुकीचे असतील, परंतु सर्वांनी जर ह्याचा चांगलाच अर्थ काढला तर मला खात्री आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा हा एक धडा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यापासून आपला उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. संदर्भात मी 2 शब्दाची गोष्टही सांगतो. एका गावामध्ये एक धनाला शेठ म्हणून नावाचे फार मोठे गृहस्थ राहत होते. खूप पैसा जमा केला, चांगल्या प्रकारची परिस्थिती राहिली, परंतु काळ वेळ काही ठरून राहत नाही. म्हणून काही दिवसानंतर दुकानी नोकर चाकर खूप मोठे ठेवलेले, इकडची गाडी तिकडे तिकडची गाडी इकडे, या सर्व काही व्यवहारामध्ये त्याला फसवण्यात आला आणि ते कफलच झाले. ज्या लोकांना रस्त्याने चालताना 10 लोक नमस्कार केले त्याला कोणी आता विचारायला तयार नाही अशी परिस्थिती त्या माणसाची निर्माण झाली. आणि त्याला असं वाटायला लागलं आपण कुठे चुकलो, काय झालं, एवढा अनुभव माझ्या पाठीशी धंद्याचा असताना व्यवहारात असूनही मला लोकांनी एकदम काय झिटकारलं, काय विषय असा झाला. तर त्याच्याही ध्यानात आलं की शेवटी पैसा ही सर्वात महत्वाची गोष्ट, आणि ते जर बरोबर जमलं नसलं तर जे लोक काल आपल्या शेजारी बसणार ते सुद्धा लांब जातात. म्हणून त्यांनी असा विचार केला की आता आपण कुठेतरी दुसरीकडे जावं आणि परत काहीतरी आपलं नशीब आजमावून पाहावं. म्हणून ते दुसऱ्या गावी गेले. अनुभव पाठीशी खूप होता, त्या ठिकाणी धंदा सुरुवात केली, नोकरी सुरुवात केली. नोकरी करता करता थोडा पैसा झाला, धंदाही सुरू केला. धंदा सुरू केल्यानंतर आता जात्यात हा हुशार असल्यामुळे आणि तिथं काही खर्च नव्हते, बायका करून सगळी आपली गावाकडून ठेवलेली होती. पैसा बराच जमा झाला. जमा झाल्यानंतर काही दिवसांनी त्याला आपली घरच्या आठवणी यायला लागली आणि त्यांनी सांगितले आता आपण आपल्या घरी बायका मुलांमध्ये जावं. पुष्कळशी पहिली सत्यनारायणच्या कथेमध्ये जसं ती बोट बिडते ते कुठेतरी वापरलं जातं आपण पाहिलेलं आहे, त्याच्यातली ही थोडीफार माहिती असावी. मग तो गावानंतर एवढा जायचं व्यवस्था काय करण्यासारख्या आता शिवाजी मर्चंट राहिले, गार्डन राहिले, शहर राहिले, सुभाषित आहे तेव्हा विचारलं विचार केला आता याच्यात काही थोडक्यात काय होतं अशी वस्तू घेऊन जावी किंमत झालं होती आपण हिरे घेऊन जाऊ म्हणून एका गाडीवर हिऱ्याची दुकान होती त्या ठिकाणी तो गेला. ते सर्व पैसे त्या ठिकाणी त्यांनी ओतले आणि त्याला सांगितलं मला याची हिरे द्या, मला आता गाव सोडून जायचं आहे. त्याने केला सज्जन सरात असावा, त्याने त्याचे ते पैसे घेतले आणि ते हिरे त्याला परत दिले. हिरे दिले त्याच्या बदल्यामध्ये होत्या त्याच्या खाली जेव्हा दिल्यानंतर करता ते बँकेवर उभं होतं. त्यांनी पाहिलं पैसे शिवून एवढे घेतले त्याचे हिरे आलेले आणि हिरे घेऊन आले गावाकडे जाणारे म्हणून त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि काय पुणे
शिकला. तर मी आता गावाकडे चाललो म्हणाले, आता माझं गाय माझ्या बायका मुलामध्ये मला जायचंय म्हणून मी थोडे हिरे घेतले. म्हणाले गावाकडे तुम्ही पण गावाला तुमचं गावात चालू म्हणले. बरं झालं म्हणजे मला जुन्या भेटला. दोघं आपलं करीत गावाकडे निघाले. रोज रात्री याला खूप लागली धन्यवाद केला की हा त्यांचे सर्व आपण कुठे काही ठेवले किंवा हिरे वगैरे हा तपटीत बसायचा आणि ती त्याला काही हिरे टाकत नव्हती. एक मुखाम झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला. शेवटी पाचव्या मुखामध्ये जेवण म्हणजे गावाला झोपून राहिले झाडाकडून हा गेला रात्रभर गावा घालून चोर होत. शेवटी त्याने विचारलं त्याला, चोरांनी गेली तुमचं जेवण राहतो पाहतो मी घरात चोर म्हणाले. तर तुम्ही जेव्हा हिरे घेतले ते कुठे ठेवले होते म्हणाले तुम्ही. तेव्हा तुम्ही काय तुझ्याच बॅगेमध्ये ते हिरे ठेवले होते. म्हणजे हिरे त्याच्या बॅगेमध्ये आणि हा तपासत होता त्या धनालय सगळं सामान त्याच्यामध्ये त्याला सापडलं नाही. ही समज त्याची दाखवली होती धनालयाची. ही मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून मुद्दाम सांगितले की तुमच्या आयुष्यात सुद्धा अशा काही गोष्टीची गरज लागेल. मित्रांनो, मला एक मीटिंग असल्यामुळे मी अगोदर परवानगी घेऊन हा 2 शब्द आपल्यासमोर मांडले. मला पुष्कळ बोलायचं होतं कारण आपण पुढच्या पिढीचे भाग्यवान आभार म्हणून माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद. नियामक मंडळाचे चेअरमन श्री शांतीराजे गोरा, प्रमुख पाहुणे श्री सुभाष भंडारी, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले श्री सुभाष गुंदेचा, नियामक मंडळाचे सदस्य श्री दुधाट, कॉलेजच्या प्राचार्य सौ ठाकूर, नवीन मराठी शाळा विश्राम बागचे माजी मुख्याध्यापक श्री कुलकर्णी, इतर उपस्थित अध्यापक, शिक्षणार्थी विद्यार्थी आणि नवीन मराठी शाळेतील बालमित्रांनो, आज आपल्या डीएड कॉलेजचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे. त्या निमित्ताने आज श्री सुभाष भंडारी, अर्बन बँकेचे चेअरमन आणि शहर सहकारी बँकेचे संचालक श्री सुभाष गुंदेचा या ठिकाणी आले. मी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या दोघांचं हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी सांगण्यात आलं, आपलं कॉलेज 1947 साली स्थापन झालं. नगर जिल्ह्यातील जी नावाजलेली जुनी कॉलेजेस आहेत त्यापैकी आपलं कॉलेज आहे. आपल्या कॉलेजच्या ॲक्टिव्हिटीजही वाचण्यात आल्या. अत्यंत चांगल्यापैकी ॲक्टिव्हिटीज आपल्या कॉलेजमार्फत चालवल्या जातात. भरपूर अभ्यासक्रम त्या ठिकाणी घेतला जातो आणि जेव्हा प्रवेशाचा प्रसंग येतो त्यावेळेस आपल्या कॉलेजचा प्राधान्याने आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थी भरले जातात. हा शासनाचा शैक्षणिक खात्याचा आपल्या कॉलेजवरचा विश्वास आणि तो आपण दरवर्षी 100% निकाल लावून सार्थ करत असतो. आता सांगण्यात आलं की अहमदनगर एज्युकेशन सोसायटीने 4 वर्षापूर्वी पहिलीपासून संगणकाचं शिक्षण सुरू केलं. त्याचबरोबर परवा दिवशी जे उपस्थित गॅदरिंग झालं त्या दिवशी आपल्या दक्षिण भागाचे खासदार श्री दिलीप गांधी या ठिकाणी कार्यक्रमासाठी आले होते आणि त्यांची आणि अशोक सरोद यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून त्यांनी आपल्या डीएड कॉलेजसाठी 2 संगणक द्यायचं खासदार कोट्याने कबूल केलेलं आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून जूनपासून डीएड कॉलेजच्या विद्यार्थ्यांना संगणकाचं शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्या दृष्टीने तो पत्रव्यवहार आहे तो आम्ही सुरू केलाय. आता शांतीराजे गोरा यांनी सैनिक शाळेची कल्पना मांडली. आम्ही मागच्या वर्षीपासून सैनिक शाळेच्या बाबतीत प्रयत्नशील होतो. त्याप्रमाणे आम्ही शासनाशी पत्रव्यवहार केला. सैनिक शाळेसाठी जी एकही सदृश्य जागा लागते ती आम्ही 4च्या जवळ जागाही काढलेली आहे, अर्जही केलाय. पण जिल्ह्याला एक शाळा दिली जाते आणि राजकीय पातळीवर आम्ही थोडे कमी पडलो त्यामुळे ती शाळा कोपरगाव तालुक्यात गेली. तरी पण आम्ही खाजगी सैनिक शाळा चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अमरावती येथे जाऊन आम्ही सैनिक शाळा तिथली पाहून आलो आणि त्या दृष्टीने कार्यवाही आमची चालू आहे आणि लवकरच त्याच्यात यश येईल असं मला वाटतं. या ठिकाणी आपलं कॉलेज हे नावाजलेलं कॉलेज आहे. त्या कॉलेजचे आपण विद्यार्थी आहात. ज्याप्रमाणे आम्ही असं सांगतो की
कुठेही कोणत्याही स्पर्धेला मुलगा गेला तो चमकला की विचारलं जातं तो कोणत्या शाळेत होता आणि तो जेव्हा ताटमानेने सांगतो की मी पावसाळ्यात स्पर्धेचा विद्यार्थी आहे किंवा अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी आहे, त्याचप्रमाणे आपण आपल्या भावी आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी काम कराल तिथं इतक्या धडाडीने काम कराल आणि आपल्याला जर विचारलं तर आपल्याला ताटमानेने सांगता आलं पाहिजे की आम्ही अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या जीवन कॉलेजचे विद्यार्थी होतो. त्याबरोबर तुम्हालाही अभिमान वाटेल, आम्हालाही अभिमान वाटेल असं वागणं वर्तन आपण आपलं राहू द्यावं. आज ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले त्यांचं मी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि असंच यश आपण उत्तरोत्तर मिळवावं अशी इच्छा प्रदर्शित करतो. आताच 4 वाजून 5 मिनिटांनी आपल्या संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री अशोक फिरोदिया यांचा भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये फोन आला होता आणि त्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर त्याही आपल्यापाशी पोहोचवायच्या होत्या. आपल्या कार्यक्रमात सहभागी होता आला आणि आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सजन गटाचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर माननीय श्री सुभाष गुंडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे असे मी त्यांना